आजची पत्रकार परिषद फक्त आमच्या मत्स्य खात्याच्या संबंधित मत्स्य मंत्रालया संबंधितच आहे। एक महत्त्वाच्या विषयावरची घोषणा मला मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मला आज करायची आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या दिवसापासून आपल्या सरकारचे हेतू आणि उद्दिष्ट हे स्पष्ट केलेले आहेत आणि मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री म्हणून मी एक बाब स्पष्ट केली होती की माझं मंत्रालय किंबहुना मत्स्य खाते मंत्रालय हे महाराष्ट्राचं मत्स्य उत्पादन वाढवणं आणि सागरी सुरक्षा या दोन विषयावर प्रामुख्याने काम करेल। 9 जानेवारीला आम्ही ड्रोनची सुरक्षा ही किनारपट्टीवर आम्ही सुरू केली। आजही आमच्या 9 ड्रोन हे किनारपट्टीवर लक्ष ठेवून आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी, LED मासेमारी या सगळ्यावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्याचं काम आम्ही ड्रोनच्या मार्फत करत आहोत। कोणालाही नियम तोडण्याची परवानगी आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही देत नाही आहोत। आता तोच धागा धरून एक महत्त्वाची घोषणा मी आता करणार आहे। आमच्या पारंपरिक मच्छीमारांची वर्षानुवर्ष किंबहुना पिढ्यानपिढीची एक जुनी मागणी आहे की आमच्या महाराष्ट्राला गोवा, तमिळनाडू ह्या राज्यांच्या धर्तीवर एक स्वतंत्र अंमलबजावणी पक्ष असावा, ज्या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून अनधिकृत मासेमारी, परप्रांतीय मासेमारी, LED या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष ठेवलं जाईल। मत्स्य खाते म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीवर कारवाई करण्याची संधी भेटेल। जी भूमिका आजच्या तारखेला आमचे ड्रोन बजावत आहेत त्यापेक्षाही कडक नियंत्रण हे अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून ठेवलं जाणार आहे। आता अंमलबजावणी कक्षा संदर्भात तो कक्ष कसा असावा, कोण सदस्य असावेत, त्याची कार्यपद्धती कशी असावी, ह्या सगळ्या संदर्भात शासन निर्णय झालेला आहे। उदाहरण, आता अंमलबजावणी कक्षामध्ये कोण कोण असावं तर त्याचे काही नियम घालून दिलेले आहेत। तर त्याचे अध्यक्ष आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य, सदस्य संबंधित 7 सागरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रतिनिधी, संबंधित 7 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रतिनिधी, त्याचबरोबर संबंधित 7 सागरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर उपसचिव
मत्स्य व्यवसाय मंत्रालय मुंबई, त्याचबरोबर संबंधित 7 जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि सदस्य आणि सचिव सह आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी मत्स्य व्यवसाय मुंबई, असं 6 जणांची हे अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय होता आणि त्याच अनुसार आता दुपारी 2 वाजता VCच्या माध्यमातून हे संबंधित जेवढे सदस्य आहेत, मग जिल्हाधिकारी असो, पोलीस अधीक्षक असो, मत्स्य व्यवसाय अधिकारी असो, या सगळ्या जणांची बैठक मी आत्ताच 2 वाजता घेतलेली आहे। माझ्याबरोबर फिशरीज कमिशनरही होते आणि मग आम्ही लोकांनी अंमलबजावणी कक्ष स्थापन करणं, त्याचबरोबर त्याची कार्यपद्धती, या सगळ्या बाबतीमध्ये आमची प्राथमिक बैठक आत्ताच झालेली आहे। अंमलबजावणी कक्ष म्हणून मत्स्य आयुक्त याचा कारभार बघतील। महिन्यामध्ये 2दा तरी भेटणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे, त्या पद्धतीने ते बसतील। मी स्वतः मंत्री म्हणून महिन्यामध्ये 1दा त्यांचा मी आढावा घेणार की अंमलबजावणी कक्ष म्हणून तुम्ही जे तुम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही कशा पूर्ण करत आहात, जे नियम या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करत आहात का, या सगळ्या बाबतीचा आढावा मंत्री म्हणून मी स्वतः घेणार आहे। काही नियम म्हणजे नेमका अंमलबजावणी कक्षाने काय काय करावं, सदर समितीच्या कार्यकक्षा खालीलप्रमाणे म्हणजे काय काय त्यांनी करावं। महाराष्ट्रातील सागरी जलदी क्षेत्रामध्ये परप्रांतिक, त्याचबरोबर अनधिकृत LED मासेमारी रोखण्यासाठी शासनास उपाययोजना सुचवणे, म्हणजे एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सुधार केले पाहिजेत, परप्रांतीयची काय किती नौका येत आहेत, त्याचबरोबर LEDचे काय परिस्थिती, सगळ्याची माहिती अंमलबजावणी कक्ष म्हणून ते आम्हाला देतील। स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी कक्षाची संरचना, संविधानिक चौकट व निधीची तरतूद ह्याचा अभ्यास करणे, त्याचबरोबर परप्रांतीय अनधिकृत मासेमारी LED वर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या साधन सामुग्री व मनुष्यबळ ह्याचा अभ्यास करून ह्याबाबत शासन उपयोजना सुचवणे, अशा पद्धतीने एक साधारण त्यांची म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र दिलेलं आहे। अंमलबजावणी कक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांना कार्यक्षेत्र दिलेलं आहे त्या अनुसार ते काटेकोर पद्धतीने काम करतील। अनधिकृत मासेमारी, LED या सगळ्या बाबतीवर अगर नियंत्रण आणलं तर आपल्या राज्याचं उत्पादन वाढवण्याची एक फार मोठी संधी आपल्यासमोर आहे। आज आंध्र सारखा राज्य असो, केरळ सारखा राज्य असो, हे सगळे राज्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये पुढे आहेत। महाराष्ट्र म्हणून आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही पण वरच्या क्रमांकावर जावं, आम्ही पण चांगल्या पद्धतीने काम करावं। पारंपरिक मासेमारींना आम्ही आमच्या पद्धतीने संधी द्यावी म्हणून स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष हे आजपासून आमच्या महाराष्ट्रामध्ये स्थापन होत आहे, याची घोषणा मी या निमित्ताने करतो। त्या पद्धतीने डिझेल परताव्याची जेव्हा मागणी होते त्या पद्धतीने 100% डिझेल परतावा ज्या सरकार त्या मच्छीमारांना द्यावं, या बाबतीमध्ये आमचं सरकार फार सकारात्मक आहे। 12 नॉटिकल माईल, 20 नाही 12
12 नॉटिकलच्या पुढे जे असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर का असेल तर त्यांच्यावर आपलं डायरेक्ट कसं होणार आहे? कारण आपलं हे जे काही नियंत्रण जे आहे ते आपल्या सरकारने केलं, पण त्याच्या पुढे जे आहे हो, तर त्यांच्याबरोबर आमचं कम्युनिकेशन पण आमचं असणार आहे. संबंधित जे केंद्राचे अधिकारी आहेत, आता अंमलबजावणी कक्ष म्हणून आम्हाला जो कक्ष ते दिलेला आहे ते काम करणार. त्यांच्या हद्दीतले काही जे विषय असतील ते त्या मंत्रालयाबरोबर आम्ही संपर्कात आहोत ना, तर ते विषय त्यांच्याशी चर्चा करणार आम्ही. ज्या वेळेस माशाची पैदास असते त्यावेळेस हे LED पद्धतीने वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी अन्य राज्यात सुरू असल्यामुळे त्या बोटींवर नेमकं आपल्याकडून मत्स्य विभागाकडून ज्या पद्धतीने पाहिजे तसं नियंत्रण ते तुम्हाला असं वाटतं. तुम्ही आमच्या मंत्रालयात आल्यानंतर तुम्ही ह्या 2 महिन्यामध्ये LED बोटींवर केलेल्या कारवाईचा आढावा घ्या, माहिती घ्या, मग कदाचित तुमचं मत आमच्या मंत्रालयाबद्दल बदलेल. नाही, आणखी कसं आहे की एकतर आपण एलईडीला बंदी घालताना किंवा त्याच्यावर अंकुश ठेवताना पर्सनेटच्या द्वारे जी होणारी मच्छीमारी जी आहे त्याच्यात ही बीज मोठ्या प्रमाणात मच्छीचं येत असल्यामुळे आपल्याकडे तुम्ही जे म्हणालात की मोठ्या प्रमाणात तूट आता निर्माण होईल ती होऊ नये, ते जर व्हायचे नसेल तर आपण पर्सनेटच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहोत? पर्सनेटच्या संदर्भात नियम अतिशय क्लिअर आहेत ना, की 12 नॉटिकल माइल्समध्ये कोणी करावं, त्याच्या बाहेर कोणी करावं. बघा, आमचा एवढंच मुद्दा आहे, मंत्रालय म्हणून जे नियम कायदे सागरी संदर्भात जे नियम कायदे लावून दिलेले आहेत प्रत्येकाने ते पालन करावे, आणि ते पालन होत आहेत का हे बघण्याची जबाबदारी ह्या अंमलबजावणी कक्ष सारख्या ह्या वेगळी आणि आमच्या मंत्रालयाचं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या हद्दीत अगर मासेमारी केली तर कोणाला कसली अडचणच नाही. पारंपरिकांना मिळणारा जो साठा आहे तो कमी कधी होतो, जेव्हा नियम तोडून काही आमच्या पारंपरिकांच्या भागामध्ये येतात तेव्हा जाऊन आपला साठा कमी होतो, त्यांचं नुकसान होतं. बरोबर आहे ना? म्हणून मंत्रालय म्हणून आमचं एवढंच उद्दिष्ट आहे, प्रत्येकाने नियम तोडू नये. प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मासेमारी केली तर उत्पादनावर कुठेच फरक पडत नाही, उलटं उत्पादन वाढणार. मासे आपल्या आता परराज्यातले ते लोक त्यांच्या राज्यात मासेमारी ते लोक संपून आपल्या इकडे येतात. हे बाबा तू बाजू तरी हो, मला बघून तरी बोलून दे. तू कधी तुम्ही उशिरा येतात आणि मध्ये उभे राहता तुम्ही. हां, तर त्या पद्धतीने त्यांचा जो सामान्य पारंपरिक मच्छीमारांचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने नियम पाळावेत एवढंच म्हणणं आहे. उद्या अगर आमच्या नौका जाऊन कर्नाटकामध्ये, गोव्यामध्ये, गुजरातमध्ये जाऊन तिथे मोठे मोठे ट्रॉलर घुसवले तर चालतील का? नाही चालणार. ते पण कडक कारवाई करणार. तसंच आम्ही कडक भूमिका घेतोय. सुरुवातीला मी काय बोललो, मग आता उशिरा आलेल्या लोकांसाठी ते होतं की हे पत्रकार अन्य वेळी मी सगळे तुमचे विषय घेतो, मीच बोलणाऱ्यापैकी एक आहे. ही जी पत्रकार परिषद आहे ही माझ्या मंत्रालय संदर्भात आहे म्हणून तुम्हाला मंत्रालयात बोलवलेलं आहे. काहीतरी आचारसंहिता लागली पाहिजे. आमच्या एवढा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. अनेक मासळी बाजार जे आहेत त्यांची सुद्धा दुर्दशा पाहायला मिळते आणि अशा ठिकाणी सुद्धा परप्रांतीय हे व्यवसाय करतात, त्यामुळे पारंपरिक ज्या महिला मासे विकतात त्यांना सुद्धा त्रास होतो. अशा ठिकाणी सुद्धा काही बघा, या सगळ्या गोष्टीवर आता आम्ही गेल्याच आठवड्यात आम्ही BMC कमिशनर आणि सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही बैठक घेतली. आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्यांचा अधिकार आहे त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. कोणी येऊन दुसऱ्याच्या हद्दीमध्ये बसून अगर मासेमारी करत असेल तर खातं म्हणून तर आम्ही कारवाई करणारच, आणि पोलीस खात्याने पण त्या संबंधित आम्हाला सहकार्य करावं अशी कडक भूमिका आमचं मंत्रालय म्हणून आम्ही घेतलेलं आहे. नेतेजी, मेरीटाईम बोर्डाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडी किंवा अशा पद्धतीने जी वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होते, त्यावर कशा पद्धतीने अशा काही उदाहरणं अगर तुमच्याकडे असतील उरण वगैरे ह्या अलिबाग वगैरे तर तुम्ही तक्रारी आमच्याकडे द्या. मोठ्या प्रमाणात सुरू हो, माझं तेच म्हणत, तक्रारी आमच्याकडे द्या, आम्ही त्यावर कारवाई तुम्हाला करून देतो. कारण का आम्हाला याच्यावर पूर्ण पद्धतीने कोणीही नियम तोडू नये भूमिकेचे आम्ही लोक आहोत. त्या पद्धतीने तुमच्याकडे काही तक्रारी असेल आमच्याकडे द्या, परत त्या तक्रारी द्यायला लागणार नाही एवढी काळजी मी घेतो. नितेश, आपण मासे खाऊ लोकांच्यासाठी खूप चांगलं काम करताय, पण आणखी एक गोष्ट, आपल्या मुंबईमध्ये कसारा आणि ससून डॉक बंदर 2 आहेत. प्रामुख्याने ससून डॉक मध्ये आपले सगळे स्थानिक मासेमारी होते आणि कसारा बंदरामध्ये प्रामुख्याने गुजराती ट्रॉलर्स जे आहेत त्यांच्याकडून आपल्याच हद्दीमध्ये मारलेले मासेमारी तिकडे केली जाते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपले जे काही मच्छीमार जे आहेत किंवा आपले जे ट्रॉलर जे आहेत त्यांना जागा कमी पडते ससून डॉकमध्ये. परिणामी आपण काय केलंय की करंजा बंदरामध्ये नव्याने आपण एक डॉक तयार करतोय
पण आपल्याकडे एकाकडे जर कसारा बंदर जर त्याला खुला करून जर दिला तर आपल्याकडे खूप आपल्याकडच्या मच्छीमारांना एक चांगलं एक साधन होईल. आपल्याला काय वाटतं? नोटेड. तुम्ही जे बोलताय त्याचं आम्ही लक्ष घालू आणि ही सूचना चांगली आहे. आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी कसं करायचं ते पाहू. नितेशजी, याच्यामध्ये एक कक्षाच्या संदर्भातला प्रश्न होता की जिथे जिथे उल्लंघन होत असेल आणि आपले जे स्थानिक पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांना ते निदर्शनास येत ना, तर त्यांना आपल्याकडे तक्रार त्वरेने पाठवायला म्हणून एक हेल्पलाईन नंबर वगैरे ह्याच्याबद्दल ते चालू करतात. ठीक आहे, पण आमचे मत्स्य खात्याचे अधिकारी त्यांच्या तसेही संपर्कात असतात. आता ड्रोनच्या संदर्भात असंख्य सामान्य मच्छीमारांना पण आम्हाला मदतच केली. आम्हाला माहिती दिली की आपापा असं असं इथे जे गोष्टी आहेत त्या तुम्ही जरा आम्हाला तक्रारीमध्ये मदत करा. आम्ही सामान्य मच्छीमारांच्या संपर्कात त्या पद्धतीने आहोतच. कुठे हेल्पलाईनची गरज लागली तर तेही करू, पण आता त्याची गरज वाटत नाही. पण त्यांच्यासाठी हेल्पलाईनचा नंबर त्यांचा मंत्र्याचा आहेत त्यांच्या खिशात. माझा नंबर पण हेल्पलाईन नंबरच आहे, कधी करू शकतात. नितेशजी, गोड्या पाण्याच्या संदर्भात 20,000 तळी जी आहेत राज्यातली, त्याचा एक सर्वेक्षण अहवाल तुम्ही मागवला होता, त्याबद्दलची काही माहिती आली आहे का? कारण गोड्या पाण्यातली मच्छीमारी देखील राज्यभरात खूप म्हणजे मागं पडलोय आपण मागच्या काही वर्षात. नक्कीच, तुमचा चांगला प्रश्न आहे. ह्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गोड्या पाण्याच्या मास्यासंदर्भात आम्हाला धोरण तयार करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी चंद्रपूर, नागपूर या सगळ्या भागाचे दौरे माझे सुरू केलेले आहेत. पहिलं पाऊल असं आम्ही टाकतोय, कारण ह्याच्यातले काही जे ठेके दिलेले आहेत ते 30-40 वर्ष जुने आहेत. खरं म्हटलं तर तलावाच्या ठेकेचा एक साधारण नियम असा आहे की एक ठेका 5 वर्षापर्यंतच असतो. तो वाढवण्याच्या अगोदर काही गोष्टीची नोंद करायला लागते. आता गोड्या पाण्याच्या अंतर्गत 500 मीटरच्या आतमध्ये दिलेले जे ठेके आहेत तलावाचे, त्याचे कुठलेही म्हणजे माहिती आमच्या मंत्रालयाकडे नाही किंवा त्याचा उत्पादन किती वाढवतं ह्याची माहिती नाही. म्हणून पहिलं पाऊल आम्ही काय टाकतोय तर आम्ही त्याला डिजिटलायझेशन करतो. एकदा पूर्ण त्या तलावाच्या जे काही संबंधित तलाव आहे त्याची माहिती जे डिजिटलायझेशन झाले तर आम्हाला एक कळेल की त्या एका तलाव किती वर्ष सुरू आहे, तो तलाव ज्याच्या नावाने तोच तलाव चालवतो आहे का, त्या तलावावर कुठलं अतिक्रमण आहे का, त्या तलावाचं वर्षानुवर्ष झालेलं उत्पादन किती, हे सगळ्याची माहिती डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आमच्याकडे येईल आणि मग त्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही त्याबद्दलची पावलं उचलू. म्हणून पहिलं पाऊल डिजिटलायझेशनचं आहे. त्या संबंधित आम्ही काही कंपन्यांशी बोलतोय. एकदा ते नक्की झालं तर डिजिटलायझेशनच्या माध्यमातून माहिती आणि सगळा पूर्ण कारभार हा पारदर्शक होऊन जाईल, एवढी काळजी आम्ही घेतोय. नौ ड्रोन्स के बाद महाराष्ट्र फिशरी डिपार्टमेंट ने एनफोर्समेंट कमेटी बनाई है जो तमिलनाडु और बाकी स्टेट में थी. इलीगल फिशिंग का नुकसान कैसे रोकने में कामयाब हुई थी? देखिए, ऐसा है कि हम लोग ने ये इन्फोर्समेंट कमेटी के माध्यम से ये जितने 7 कलेक्टर, 7 पुलिस एसपी सबको उसके अंदर हम लोग ने अभी लिया है. हम लोग को इतना ही हमारा मोटिव इतना ही है कि जहाँ भी इलीगल फिशिंग होती है, जहाँ भी एलईडी टाइप फिशिंग होती है, वो सारी की सारी बंद होनी चाहिए. जो भी अपने बाउंड्री में रह के अगर फिशिंग करेगा तो किसी को कोई आक्षेप नहीं है, मगर आप अपनी बाउंड्री छोड़ के अगर दूसरों का हक मारने आएंगे तो आपके ऊपर कार्रवाई जरूर होगी. आज से ये इन्फोर्समेंट कक्ष जो है, जो आज से एक्टिव हो चुका है, आज से वो सब चीज़ के ऊपर नज़र रखेगा. 2 बजे दोपहर को मैंने सारे एसपी और कलेक्टर और फिशरीज ऑफिसर्स के साथ मेरी मीटिंग हो चुकी है. महीने में 2 बार हमारे फिशरीज कमिश्नर जो वो कमेटी को हेड कर रहे हैं वो कमेटी का मीटिंग लेंगे. महीने में 1 बार मैं खुद उन लोग के साथ बैठूंगा और उस माध्यम से हमारे पूरे कोस्ट पे किसी भी तरीके की इलीगल एक्टिविटीज़, एलईडी हो, अलग अलग बाहर से आने वाले कर्नाटक, गोवा, यहाँ से आने कोई भी ट्रॉलर्स हमारे अंदर आने नहीं चाहिए, जिसके वजह से हमारे लोकल फिशिंग को उसको इफेक्ट हो, लोकल फिशिंग के प्रोडक्शन को इफेक्ट हो. उस तरीके का काम आज से वो इन्फोर्समेंट हमारा जो कोई ग्रुप है वो आज से करेगा. राणे साहेब, आपल्याकडे कोस्टल एरिया हा कोकण आणि मुंबई region आहे, पण मत्स्य संशोधन केंद्र आहे विदर्भामध्ये. त्याचं सबऑर्डिनेट केंद्र आपण कोकणाच्या परिसरामध्ये किंवा मुंबईत निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का? त्यासाठी तुम्ही एक अजून 2 कॅबिनेट आम्हाला द्या. आम्ही कॅबिनेटमध्येच प्रस्ताव आणतोय. देवगडला गिरियेच्या आजूबाजूला वाघोटन आणि भागामध्ये आम्ही जागा निश्चित केलेली आहे फिशरीज इन्स्टिट्यूटसाठी, महाविद्यालयासाठी, फिशरीज मत्स्य व्यवसाय महाविद्यालयासाठी. त्यासाठी आमचं काम झालं. गेल्याच आठवड्यात
कृषी मंत्र्यांबरोबर आमची त्या संदर्भात बैठक झाली. त्याच्यावर हे पण होते माझ्याबरोबर दापोली विद्यापीठचे जे व्हाईस चान्सलर आहेत भावे, ते पण आमच्याबरोबर होते. आमचा प्रयत्न आहे की आता जूनपासून आम्ही इन्स्टिट्यूटचा कारभार सुरू करावा विविध इमारतींमध्ये. आणि जो काही बजेट आम्ही मागितलेला आहे, जवळपास 100 कोटी एवढा बजेट मागितलेला आहे, पुढच्या वर्षीपासून आपल्या कोकणामध्ये, देवगडमध्ये, सिंधुदुर्गामध्ये आपल्या स्वतःची हक्काची दापोली विद्यापीठशी संलग्न असलेले आपले स्वतःचं फिशरी मत्स्य व्यवसायाचं महाविद्यालय तिथे असणार. चिपी एअरपोर्ट सुरू नाही ऍक्टिव्हेट केले काही दिवस परत. आता तिथे आंबेवाडीची यात्रा पण येते लोकांना. त्या संबंधित आम्ही एअरलाईनशी आमचं बोलणं सुरू आहे. काही गोष्टी वेदरच्या संदर्भात आहेत, काही गोष्टी त्याच्या नाईट लँडिंग संदर्भात आहेत. ते लवकरच दूर होतील आणि मग लवकरच आपल्याला तिथे सेफ लँडिंग भेटेल. लवकरात लवकर व्हावं असा आमचा प्रयत्न आहे, कारण का तुमच्यापेक्षा जास्त अडचणी आम्हाला आहेत पोचण्याच्या. नितीश जी, हालांकि आप अपने मिनिस्ट्री के ऊपर बात करने के लिए हैं, लेकिन आप सरकार का भी बड़ा चेहरा है. सरकार का ही लिया हुआ फैसला, आपका द्वारा उठाया गया मुद्दा लाउड स्पीकर वाला, वो हाल फिलहाल में मुंबई पुलिस ने बहुत कार्रवाई उशिरा आला ना. लेकिन सवाल चूंकि आप बोलिए ना, बोलिए. अभी तो आपका ओपनिंग करेगा तो इन लोग को भी मैं बता दूंगा ना. बोलिए, मेरे से वे कोर विषय के ऊपर अन्याय होने मत दीजिए. तो सवाल यही है कि जो मुद्दा आपने उठाया था कि हाल फिलहाल में मुंबई में घाटकोपर कई इलाकों में मुंबई पुलिस ने कार्रवाई की. अब कार्रवाई के साथ साथ इस बात को लेकर भी लोग जो वहाँ के रहने वाले हैं या रहने वाले हैं, ये पॉलिटिक्स की वजह से ऐसा हो रहा है, जिसमें कोई भी फैक्ट्स एंड फिगर नहीं है, ऐसा उन लोगों का कहना है जिन पे कार्रवाई हो रही है. नहीं, मगर मेरा बोलना है कि इस तरीके का मत, जब भी नवरात्र और गणेश चतुर्थी के जो हमारे प्रोसेशन रोके जाते हैं, तभी इस तरीके का मत क्यों आता नहीं है. जब भी मस्जिद के ऊपर लाउडस्पीकर की जब भी बात आती है, तभी इनको मिर्ची क्यों लगती है. जो हमारा संविधान है वो सब लोग के लिए है, सिर्फ हिंदुओं के लिए नहीं है. तो जो जजमेंट अभी ऑनरेबल कोर्ट ने दिया है, उसका तो 100% उसका एग्जीक्यूशन होगा ही. उसको सबको फॉलो करना पड़ेगा. लाउडस्पीकर अगर बजाना है तो आप पाकिस्तान बांग्लादेश में चले जाओ, 5 बार क्या 10 बार बजाओ, हमको क्या प्रॉब्लम है. पर 5 बार इधर अभी ज़्यादा से बजाने का नहीं. नितीश जी, महायुति की सरकार चल रही है, अब ऐसे में संजय सिरसाट जिस बोला तरह से मराठी. CSR पर कमाल खान जे आहे त्यांनी विकिपीडियाचा आधार घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचं वादग्रस्त विधान जे आहे केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश या संपूर्ण प्रकरणात दिले. मग अशाच पद्धतीच्या तरी आम्ही विरोधात आहोत ना. ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललो असतो, तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात. घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे. आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, ह्याला या खान नावाचे तोंड उघडायचं असेल ना, तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना. पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच. म्हणून अशा आता तुम्ही अगर तुमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल अगर तुम्हाला टोकाची भूमिका घ्यायची असेल, तुम्ही मारून टाकण्याचे फतवे काढत असाल ना, तर इथे आम्हाला फतवा काढायची पण गरज नाही. सर, मात्र आज कमाल खान अशा वेगवेगळ्या वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो का असं म्हणायचं. माझं म्हणणे, चर्चेत राहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराजांचा वापर करू नये. चर्चेत तुला राहायचं असेल, मग कधी ना कधीतरी तुला औरंगजेबकडे पण पाठवण्याची चर्चा दुनिया करेल. मग कि कमाल खान था, ऐसा बात करता था, और अभी वो औरंगजेब के बाजू में जाके सो गया है. था. सर, कमाल खान ने आपत्तिजनक टिप्पणी की है छत्रपति संभाजी महाराज को लेकर, क्या कुछ सकते हैं. ऐसा है कि इनके खिलाफ तो हम लोग है ना, जिनको हमारे देश में रह के हमारा पानी और हमारा खाना खाके, इनको अगर हमारे भगवान के ऊपर ही अगर बोलना हो, तो ऐसे लोगों को हमारे इस भूमि पे कितने साल रखना है वो हमको भी सोचना पड़ेगा. वरना जल्दी ही उसको अभी औरंगजेब पे पास भेजने का वक्त आ चुका है. पुलिस अपना काम जरूर करेगी. हमारी सरकार और हमारे मुख्यमंत्री ये सारा चीज़ कभी सहन करेंगे नहीं.
मगर इस जो मानसिकता के जो लोग हैं, मुझे याद है जब भी रामगिरी महाराज ने मोहम्मद पैगंबर के ऊपर कुछ बोला था, सच्चाई था, जो उनके इस्लाम में ही लिखा है, कुछ अलग लिखा नहीं है, कुरान में ही लिखा है वो, तभी उनको मार डालने तक की धमकी आई थी, उनके घर के अंदर घुस के मार डालने की कोशिश की थी। फिर अभी इसको अगर कुछ कम ज्यादा हुआ तो फिर उसको उसी नियम के हिसाब से देखना चाहिए। कुछ चीज है ना, हम लोग सहन करने के ये सहन कर नहीं सकते हम लोग, तो अगर पुलिस अच्छी तरह से कार्रवाई करेगी, इतना मुझे विश्वास है। कुछ बचा कुचा रहेगा तो हम लोग है। जी, राज्य में सभी के लिए जो नियम है वो एक जैसे होने चाहिए। तेलंगाना सरकार ने एक विशेष समुदाय को खुश करने के लिए एक फैसला लिया, ये कहा है कि रमजान के दौरान जो मुस्लिम कर्मचारी हैं सरकारी, उन्हें 4 बजे तक जो है सिर्फ काम करने की इजाजत हो। 4 बजे तो अभी वो तेलंगाना में जाके पूछो ना आप, ये हमारा महाराष्ट्र का और ये हमारा हिंदुत्वरी विचार सोच का सरकार है। हाँ, इधर किधर किधर कोई भी यहाँ तुष्टीकरण की राजनीति करेगा नहीं, करना भी नहीं चाहिए। जैसे हम लोग ने कहा है कि मदरसा में सिर्फ हमारे बाकी बच्चों को संडे की छुट्टी होती है, फिर मदरसा को फ्राइडे में छुट्टी क्यों देनी चाहिए? ये क्या हमारे देश में अलग पाकिस्तान है क्या अलग अलग इस्लाम राष्ट्र है? तो ये सारा चीज हम हमारे देश में और हमारे राज्य में तो सहन करेंगे नहीं। नितेश जी, काँग्रेस नेता यांनी पुन्हा एकदा गृह विभागावरती ताशेरा ओढले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की देशमुख कुटुंबियांचे मारेकरी जे आहेत, देशमुखांचे जे मारेकरी आहेत ते सापडत नाहीत, एक फरार आहे, परंतु सावंतांचा मुलगा हरवला, त्याला मात्र शोधून आणण्यात हो, जशा देशमुख कुटुंबाचे मारेकरी सापडत नाही, तसे दिशा साल्यांचे पण मारेकरी सापडत नाही। ताईनी जरा त्याच्यावर फार बारकाईने लक्ष घालावं। ताईला मी विनंती करतो की तुम्हाला जेवढं देशमुख कुटुंबाची चिंता असलीच पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातलं कुटुंब आहे, तसेच सालेन कुटुंबाला पण सुप्रिया ताई कधी जाऊन भेटणार आहेत का? कधी चिंता व्यक्त करणार आहे का? त्यांच्या मारेकरी पकडण्यात यावे अशी कधी मागणी करणार आहेत का? नाहीतर आज नाही तर उद्या कोर्टाचा निर्णय येणारच आहे, कारण का ते त्यांच्याच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेला तो खून आहे तो। तर त्या खुनासंदर्भात पण आमच्या सुप्रियाताई कधी जाऊन दिशा सालेंच्या आईवडिलांना भेटून तिचे पण अश्रू पुसणार आहेत का? कधी सुशांत सिंग राजपूतच्या पण आई वडिलांचे जाऊन अश्रू पुसणार आहेत का? हे जरा सुप्रियाताईने आम्हाला सांगावं ना थोडं। ताई फार सिलेक्टेड चिंता करतात। नितेश जी, सरकार में जिस तरह से जितनी भी सिक्योरिटी कम की गई है उसको लेकर, और खास तौर पर फडणवीस और एकनाथ शिंदे साहब के बीच जिस तरह से भी बातें हो रही हैं, क्या बातें हो रही है? अच्छी बात है, अभी मैं देख के आया, बहुत अच्छी बातें हुई थी। ये आप लोग को फिर क्या है, आप लोग को स्टोरी मिल नहीं रहा है ना, इसलिए आप ऐसे हमारे पत्रकार परिषद में घुस जाते, हमारा विषय अलग डाइवर्ट करते, आप हमारे सरकार के बारे में बदनामी करते, ये गलत है। हमारे मन में सब अच्छा है, और आपको कितना करीब हम लोग आना चाहिए आप डिसाइड करके बताओ, तो आपको विश्वास होएगा कि कुछ प्रॉब्लम नहीं है। और सिक्योरिटी क्या है, जिसको थ्रेट परसेप्शन पे होता है, आप लोग क्या है, आप लोग रूल्स एंड रेगुलेशन पढ़ते नहीं है ना। आप यंग पत्रकार हो, थोड़ा रूल्स रेगुलेशन पढ़ो। थ्रेट परसेप्शन के ऊपर सिक्योरिटी डिसाइड किया जाता है। तो फिर उद्धव ठाकरे के सरकार के वक्त वरुण सरदेसाई को क्यों सिक्योरिटी दिया था, तभी क्यों नहीं सवाल पूछा था? और अभी फडणवीस साहब के सरकार में थ्रेट परसेप्शन का एसेस किया जाता है प्रोटेक्शन के कमिटी के माध्यम से, और उस थ्रेट परसेप्शन के अकॉर्डिंग वो आदमी को सिक्योरिटी दी जाती है। अभी उद्धव ठाकरे और संजय राजेरा राउत की कैसी बढ़ा रहे कि उनको मालूम इनकी सिक्योरिटी निकालेंगे तो लोग चप्पल से मारेंगे, मालूम है, थ्रेट परसेप्शन है, लोग अंडा मारेंगे, टमाटर मारेंगे, चप्पल मारेंगे, इसलिए उनको Z+ सिक्योरिटी दे के रखा है। सर, शिंदे गुट के नेता है संजय सिरसाट, CSR फंड जिस तरह से सीएम के हाथ में गया है उसको लेकर खुले तौर पर नाराजगी जाहिर की है। वो अभी उनको पूछे ना, अभी उनका मैंने देखा भी नहीं है किस चीज पे नाराजगी जाहिर की है। ऐसा मुझे नहीं लगता कोई नाराज है। सर, कांग्रेस नेता आप ही हम पे नाराज लग रहे हैं। सर, कांग्रेस नेता हुसैन दलवाई ने आरएसएस और बीजेपी को आतंकवादी संगठन कहा है, एक तरह से आतंकवाद से कंपेयर किया है। तो उनका कांग्रेस क्या है? मुस्लिम लीग तो है। आतंकवाद, देशभक्त संगठनों को अगर वो आतंकवादी बुला रहे तो कांग्रेस सबसे बड़ा आतंकवादी संगठन है। मुस्लिम लीग और अलकायदा का भाषा ये अपना
उनका कांग्रेस पार्टी सालों साल करते आ रही है, इसलिए तो हमको छोड़ के बाहर निकलना पड़ा। सब आतंकवादी है उधर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।